दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूँगा कि आपका 12th मैन यहाँ पे होना ज़रूरी। सौरौली के है, मैं खरेवली के कप्तान से गुजारिश करना चाहूँगा कि आपका 12th मैन यहाँ पे होना ज़रूरी। गेंदबाज हर्षद चौगले, राकेश गायकर। पहली गेंद शॉर्ट थर्ड मैन के ऊपर फील्ड किया गया, रन की गुंजाइश को मनोज पठारी की अच्छी फील्डिंग और 1000 का इनाम आ चुका है सतीश भाई पाटिल इनकी तरफ से। हाँ, टिप्पा बॉल पकड़ोगे तो भी। गेंद हवा में कैच होने की संभावना और इसी के साथ राकेश गायकर के पारी का अंत। डीजे डीजे निकी जो दुबई से लाइव इस मैच को देख रहे हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। और ये बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला। दूसरा चुराने की कोशिश और रनआउट के तौर पर विकेट मिला है। विकेट नंबर दूसरा, आउट होने वाले खिलाड़ी संजय। तो टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 1 रन। हर्षद और ये नंबर मिलेंगे 4, 5 में आता हुआ टोटल। और ये डॉट गेंद आई, टोटल वहीं पे रुका हुआ 5 रन। इस ओवर की अब आखिरी गेंद करेंगे हर्षद। ये वाइट बॉल 6 पे आता हुआ टोटल। देखिए वातावरण बिल्कुल शांत हो चुका है, लेकिन पिछला मैच क्या हुआ। ईरानजली मुलगांव बनाम ओम साई वड़वड़, क्या मैच जीता।
और इसीलिए मैं इस टीम को सदमा टीम कहता हूँ। किसी भी टीम को सदमा देने की ताकत रखती है। 6 रन ओवर की समाप्ति के बाद रोका है हर्षद चौगले ने। पिछले मैच में हमने देखा सागर तांबड़े ने शुरुआत की थी, राज घुसाड़कर एक अलग कप्तानी कर रहे हैं, लकी साबित हो चुके हैं। जिस तरह से उन्होंने दांव खेला हर्षद के ऊपर, उन्होंने महज 6 रन दिए मैंडेटरी पावर प्ले में। स्ट्राइकर एंड पर इस वक्त रतीश महाड़िक और गेंदबाजी की भागदौड़ को संभालेंगे वैभव मेहतर। हार्दिक पांड्या मैन फ्रॉम सावरोली। जबरदस्त स्ट्रोक खेला गया, लेकिन रन मिलेंगे, एक ही रन मिला। 2-3 रन मिलने चाहिए थे मेरे ख्याल से। 7 पे आता हुआ टोटल। और ये ज़बरदस्त स्ट्रोक खेला गया, लेकिन लॉन्ग ऑफ के ऊपर महज मिलेगा सिंगल। सावरोली के गेंदबाजों ने रोका है खरीवली के बल्लेबाजों को, बड़े शॉट लगाने का मौका नहीं दे रहे हैं। और ये स्टेप आउट करके खेला, जबरदस्त स्ट्रोक, सीधा लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 6 रन। तो मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। 1 रन जरूर मिला और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 15 रन। दूसरा ओवर काफ़ी बढ़िया अच्छे लगाया था बल्लेबाज रतीश महाड़िक ने इससे पहली वाली गेंद के ऊपर। और यह ऊंचा खेलने की कोशिश, लेकिन मिड विकेट पर गेंद ट्रैवल हो रही है। 1 ही रन मिलेगा। 16 पे आता हुआ टोटल। रितेश महाड़िक उम्मीद का दिया है खरीवली टीम के लिए। इसे ठंड भरे माहौल में 6 लगाना, ये देखिए फील्डर का कोई दोष नहीं, मुझे भी नजर नहीं आ रही थी गेंद कहाँ पे है। ये 4 रन और इन 4 रनों के साथ अंपायर का ओवर समाप्ति का इशारा। टोटल बन चुका है 20। डीजे
तो टोटल आ चुका है 20 रन। 2 ओवर का खेल। अभी विशेष गेंदबाज सागर। चौदह रन आए पिछले ओवर में। 20 रन टोटल। और ये जबरदस्त 6। 20 और 6 बनेंगे 26। से एक। फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। एज के लिए कैसे देखेंगे? अरे दोनों अंपायर डिस्कस कीजिए। एज यहां से कहां नजर आएगा? स्नेकोमीटर नहीं है। ओस इतनी ज्यादा है। ऑन फील्ड अंपायर डिसीजन। मेहनत मेहनत को इंसान को बड़ा बना देती है, और वो मेहनत आपने की है तुषार, उसका फल आपको मिलता हुआ। ये एज लगा था, क्योंकि स्क्वेयर अंपायर ने जांचा परखा। टोटल 26 पे रुका हुआ है। ओवर नंबर तीसरा। ये सीधे बल्ले से इस गेंद को खेला लॉन्ग ऑन क्षेत्र पर। 1 रन जरूर मिला। 27 पे आता हुआ टोटल। रितिश महाडिक। और ये नो बॉल। ओवर ओवर स्टेप का नो बॉल। और ये 6 रन कुल मिलेंगे 7। और इन 7 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 34। अगली गेंद होगी फ्री हिट। समारोह। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला। 1 रन
ज़रूर मिला और इसे 1 रन से 35 पे आता हुआ टोटल 45 रन। मज़ा आएगा इस मैच में मेरे ख्याल से। पैंतीस रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। घरेलू टीम प्रणीत 11 सावलोड़ी खेल रही है। और ये गलती की रितेश महाड़ी कितना अच्छा खेल रहे थे और उन्होंने रनआउट के तौर पर अपना विकेट खोया। सावरोली को वापसी का मिलता हुआ मौका तो ठोक दीजिए तांडेल। तो इस ओवर के आखिरी गेंद करेंगे। 2 गेंदें अभी भी शेष है, माफी चाहूंगा। एक ही गेंद है ना अंपायर? एक ही है क्योंकि नो बॉल के बाद 2 गेंदें गिरी थी, एक का पॉइंट पे और एक अभी बॉलर ने फील्ड किया था। और ये नो बॉल बीमल 1+1। अगली गेंद होगी फिट। फ्रीड होगी अगेन। मजेदार क्रिकेट हुआ, वाइट बॉल का इशारा। तो अंपायर का वाइट बॉल का इशारा और टोटल आता हुआ 39। फ्रीड जारी। सागर दामड़े काफी महंगे साबित हुए हैं इस मैच में। 19 रन अब तक उन्होंने खर्च किए हैं। और स्प्लिट की गेंद को खेला है, 1 रन जरूर मिला और यह विकेट। टोटल आता हुआ 1 शॉट। तो एक भी रन नहीं है, डॉट गेंद है ये। टोटल वहीं पे रुका हुआ 39। आखिरी 6 गेंदें शेष। इस इनिंग के आखिरी 6 गेंदें शेष। अब देखना यह होगा राज घोषालकर देखिए पिंटिया पाटारे कह रहे भाई अकेले ने 12 गेंदें डाली। तो गेंदबाज मेहतर
वैभव वैभव ने डाला क्या? 39 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। गौरव घोसालकर गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। गेंद हवा में और बहुत ही बढ़िया फील्डिंग। रिव्यू लीजिए।
प्रेक्षकांना विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे. तो ये 4 रन मिलेंगे और इन 4 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 43. गौरव घोसालकर इस ओवर की करेंगे दूसरी गेंद. 4 रन. एक रन मिला. 44 पे आता हुआ टोटल. 4 गेंदें इस ओवर की शेष. ओवर के अभी भी 2 गेंदें शेष. डीजे. उनचास रन. 49. 49 धावा. ये अच्छी गेंद डॉट जाती हुई. अंपायर की उंगली उठ चुकी है. आउट. इस ओवर की अब आखिरी गेंद. डीजे.
तो 49 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं और एक गेंद शेष है। एक रन जरूर मिला। 50 रन 51 रनों की जरूरत और माइक्रोफोन पर आएंगे तुषार धुमाल सर। मैदानामध्ये 24 चेंडू 51 धावांची गरज आहे। एकीकडे टीम खरिवली पाहायला मिळते तर दुसरीकडे टीम प्रणित 11 सावरोळी। पहिल्या इनिंग मध्ये आपण टीम खरिवली संघाची जबरदस्त फलंदाजी पाहिली। 24 चेंडू मध्ये 50 धावांचं अंतर त्यांना कापलंय आणि आता मात्र हे अंतर कापाला लागेल। अर्थातच धावांच्या रणगतीनं धावांच्या गाडीनं टीम प्रणित 11 सावरोळी संघाला आमदार ट्रॉफीचा दमदार सोहळा पुन्हा एकदा या गुलाबी वातावरणामध्ये मी तुषार धुमाळ तिसऱ्या रात्रीच्या या दुसऱ्या फेरीच्या शेवटच्या सामन्यामध्ये तुमचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो। जबरदस्त की मॅच होणार त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये। खरिवली संघानं मात्र स्वतःला सिद्ध करताना अर्धशतक या स्कोर कार्डवरती नोंद केले। आता 51 धावांचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना होईल ती मात्र प्रणित 11 सावरोळी संघाची। रणवशीन रोहित पाडगे आणि त्याच्या बरोबरीनं मिस्टर डायनामाइट गौरव घोसाळकर इथे मात्र आता करून दाखवावं लागेल। दत्तादादा तांबडे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत। ग्रुप ग्रामपंचायत सावरोळीचे विद्यमान सदस्य आहेत त्यांचं देखील पुन्हा एकदा आपण हार्दिक असं स्वागत करूया। आणि क्रिकेटची खडी आवड आहे आणि प्रामाणिक क्रिकेटचे प्रेक्षक देखील आहेत। सातत्यानं सगळ्या खेळाडूंना त्यांचं प्रोत्साहन असतं आणि इथे देखील त्यांनी मगाशी खूप चांगला एक निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्या निर्णयावरती ठाम राहून पुढचा खेळ देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सुरू राहिला। त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्या खेळाडू बंधूंचं आणि मान्यवरांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया। माझ्या समवेत अर्थातच आमचे गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे सर, मणिषजी मुंडे सर आणि त्याचबरोबरीनं छोटा पॅक बडा धमाका नरेशजी दळवी सर, सगळ्यांच्या वतीनं KTC लाईव्ह वाहिनीच्या वतीनं आमच्या तांडेल बंधूंच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो। जबरदस्त आयोजन आहे, त्याच ताकदीनं नियोजन आहे। मनोज पाठारे यांची शर्यत मगाशी लागली होती पण बाजू कोणती होती मात्र समजली नाही। कधी डावीकडनं धावत होते कधी उजवीकडनं धावत होते। सतीशदादा पाटील उरण विधानसभा अध्यक्ष अर्थातच मनसे यांच्या माध्यमातून मनोज पाठारे यांचं खूप सारं कौतुक केलं गेलं आणि त्यांची प्रामाणिक इच्छा आहे या आदरणीय प्रवीण शेटजी बैलमारे साहेब ज्यांचं युवकांवरती खूप सारं प्रेम आहे ते युवकांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आमदाराच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहायचं आहे। पण ही सदिच्छा त्यांनी आई एकविरेच्या चरणी नक्कीच प्रार्थनेच्या स्वरूपात केलेली आहे आणि आता मात्र नव्यानं नवीन ऊर्जा घेऊन पुन्हा एकदा आपल्या कार्याच्या
पोचपावतीकडे वळतायत ते मात्र प्रवीणजी बैलमारे साहेब. पण इकडे मात्र आपण मॅच कडे वळतोय. गोलंदाजी मार्गवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज येतोय हेमंत पाटील. हेमंत पाटीलचा हा चेंडू यावेळेस पॉइंटच्या दिशेनं गोळीच्या वेगानं गळंगळत जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. 4 धावांसाठी डायनामाइटची सुरुवात झाली आहे. चौकार आलाय. ठोक डीजे. सोलापूर तालुक्याचे कार्यशील आमदार दमदार असं नेतृत्व महेंद्रशेठ थोरवे साहेबांचं आगमन उद्याच्या रात्रीमध्ये आपण या सोहळ्यामध्ये पाहणार आहोत. आणि इथे मात्र त्यांच्याच नावानं या स्पर्धेची ओळख निर्माण करताना आदरणीय प्रवीण शेठजी बैलमारे साहेब आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्यांच्या कांद्याला कांदा लावून सगळ्या प्रणित 11 सावरोळी संघाच्या खेळाडूंनी आणि त्यांच्या मित्र परिवारानं दिलेली या स्पर्धेला साथ आता उंच शिखर चढतीये. धावफलकावरती धावांचा श्रीगणेश 4 धावांनी झालाय. 51चा पाठला इथून केला जातोय. दुसऱ्या चेंडूच्या सामोरे पुन्हा एकदा आपण बघतोय गोलंदाजी मार्गवरती हेमंत पाटील आणि स्ट्राईक एंडवरती गौरव घोसाळकर. जोरदार पद्धतीनं यावेळेस लेग साईडच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झाला. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक मात्र या चेंडूचा पाठला करता करता 30 सर्कलच्या बाहेर येऊन या चेंडूला अडवतोय. आणि तत्पूर्वी आपण पाहिलंय सिंगल न स्कोर कार्डवरती वाढ होतीये. स्ट्राईक एंडवरती सावरोळची रन मशीन रोहित पाडगेला आपण बघतोय. द हिटमॅन म्हणून ज्याची ओळख आहे. पण एसनच्या मागे देखील एक चाणक्य खेळाडू आहे ज्याच्या नावावरती एक बाईक आहे. तो म्हणजे राकेश गायकर. हेमंत पाटीलचा हा चेंडू स्लॉट मध्ये घेतल्यानंतर परफेक्ट कार्यक्रम केलाय. 1 बाउन्स कदाचित हा चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. रोहितची सुरुवात देखील त्याच ताकदीनं झाली. आलाय आणखीन एक दर्जेदार चौकार. पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पणजांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न झालाय. पण इथे आपण बघतोय चेंडू स्पर्श होण्याआधी हातानं यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. नशिबाची साथ गौरव घोसाळकरला पाहायला मिळतीये. आणि या एका धावेच्या मदतीनं टोटल 10 धावांची नोंद. हृदयाचे ठोके नक्कीच वाढले होते. ठक 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 असं करायला सुरुवात देखील झालती. पण निर्णायक क्षणी पंचांचा कोणताही इशारा आला नाही. म्हणजे सुखरूप आहे मिस्टर डायनामाइट. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 10 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. आदरणीय सर सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा आकडा. 51 धावांचं टार्गेट घेऊन मनामध्ये पूर्ण होतोय आता. 16 या आकड्यावरती घणाघाती प्रहार. चेंडू जातोय आरपार. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून गोळीच्या वेगानं. अर्थातच आलाय षटकार षटकार षटकार. मनोज पाटारे त्यांना जेवायला नेऊ शकतात. या सगळ्या खेळाडूंना खास करून सागर तांबडे यांना हा सामना संपल्यानंतर जिंकल्यानंतर
16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्क वरती आला यंग टॅलेंट लेदर क्रिकेटचा अनुभव घेऊन पाठीशी आयुष परभळकर. आयुषचा हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. 16 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. पिंट्या शेठ बाठारे या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला चेंडू देण्यात आलेले आहेत. सातत्यानं त्यांचं देखील सुरेख योगदान पाहायला मिळते. इथे मात्र पंच सांगतायत लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू मिस करतोय. इथे मात्र लाईन भटकलेला हा चेंडू पंचांनी पनिशमेंट दिली. स्वेअर चेंडूचा इशारा. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ होतीये आणि इथे मात्र आता खऱ्या अर्थानं धावा लागल्यात. अजिंक्य पाडगे सर 17. अजिंक्य पाडगे यांचं देखील आपण कौतुक करूया. केटीसी वाहिनी या स्पर्धेच्या माध्यमातून आणण्याचं काम त्यांनी केलंय. अर्थातच त्यांनी स्पॉन्सर केलेला हा यूट्यूब चॅनल आहे आणि इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा हलक्या हातानं ऑफसाईडच्या दिशेनं फटका खेळला जातोय तो रोहित पाडगेच्या माध्यमातून. आणि एका धावेनं पुन्हा एकदा आगेकूच करताना 51 धावांचं टार्गेट मनामध्ये घेऊन आलेला हा प्रणित 11 सावरोळी संघ पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती. या षटकातील आतापर्यंत आपण बघतोय ते 2 चेंडू झालेले आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. मिस्टर डायनामाइट स्ट्राईक एंडवरती आलाय. ज्यांना आतापर्यंत पाहिलं तर 1 चौकार आणि 1 षटकार मारण्याचा विक्रम केलाय. अजूनही त्याच्या मनगडामध्ये बरीचशी ताकद आहे. तो या मॅच मध्ये बरंच काय करण्याची क्षमता ठेवतो आणि ते गुडगा टेकून मारलेला हा घुटना टेक तमाशा देख ऍक्शन पे रिएक्शन बिग हिट लांबच लांबचा दूर जाणारा षटकार. हा शॉट नव्हता तर 440चा करण होता मी तर म्हणेल. जबरदस्त टायमिंग साधलं गेलं. इथे पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने बॅट फिरवली जाते आणि अशा वेळी आपण बघतोय OUT आउट रनआउटच्या माध्यमातून रन मशीन मैदानाच्या बाहेर बाहेर बाहेर. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. ठोक डीजे. पाहायला मिळतोय आणि इथे नेक्स्ट बॅटर जाईल मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरचा फलंदाज कोण गेलाय? आदित्य. टोटल धावा स्कोर कार्ड वरती आहेत त्या 1/25. 51चं टार्गेट आहे. 15 चेंडू अजूनही विजयासाठी 26 धावांची गरज. आने वाली 15 गेंदे में 26 रन बनाने हैं. आदित्यनं आल्या आल्या चेंडूला खोदून काढण्याचं काम केलंय. इथे मात्र त्याला सरळ बॅटनं मारण्याचं काम त्यानं जोरदार पद्धतीने केलं. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये गोलंदाजाने या चेंडूला अडवलंय. सटीक यॉर्करचा वापर ऑफस्टंपच्या लाईन मध्ये केला होता गोलंदाज आयुष परभळकरनं आणि त्याला चोख उत्तर देताना 1 धाव मात्र आदित्यनं कंप्लीट केली आहे. टोटल 26. आता येणारे 14 चेंडू आणि 25 धावांची गरज. मिस्टर डायनामाइट गौरव घोसाळकर यावेळेस आपण बघतोय करण्याचा प्रयत्न करतायत. लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेनं मारलेला फटका होता जिथे मिळते 1 सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं टोटल 1 धावेनं वाढ. 27 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. अजून या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी. इथे आदित्यनं लॉंग ऑफच्या दिशेनं मारला फटका 1 बाउंस चेंडूला कलेक्ट केलं जात आहे. तत्पूर्वी सिंगलला स्कोर कार्डवरती वाढ.
जबरदस्त गोलंदाजी कमबॅक करणाऱ्या संधी निर्माण करून दिली आहे आयुष परबळकरनं. आणि इथे मात्र आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी प्रणित 11 सावरोळी संघाला 23 धावांची गरज. 12 चेंडू 23 धावा, 23 धावा शेवटचे 12 चेंडू. घेऊया एक छोटीशी विश्रांती, ऐकूया एक सुमधुर संगीत. ट्विस्ट आहे येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती आदित्य, नॉन स्ट्राईक एंड वरती गौरव आणि गोलंदाजी मार्क वरती पुन्हा यंग टॅलेंट रोहनला आपण बघतोय. मागच्या मॅच मध्ये याच रोहननं निर्णायक षटन फेकण्याचा विक्रम केला होता आणि त्याच रोहनवरती आलेली आता ही जबाबदारी. इथे मात्र आदित्यला एका दुसऱ्या मोठ्या फटक्यामध्ये स्वतःला सिद्ध करायचंय आणि त्याच ताकदीनं एखाद दुसरा चेंडू निर्धाव फेकून गोलंदाज रोहनला स्वतःला सिद्ध करायचंय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. पंचांकडे नक्कीच पाहिलं जातंय पण इथे जातोय हा चेंडू निर्धाव. डॉट चेंडूचा इशारा येतोय म्हणजे रोहननं पहिल्या चेंडूवरती स्वतःला सिद्ध केलं. आदित्यकडे असेल पुढील 5 चेंडूमध्ये संधी, संधीचं सोनं होणार का? मॅच मध्ये हाय व्होल्टेजपणा निर्माण झालाय. प्रत्येकाच्या कुरघोड्या प्रत्येकाला माहिती आहेत. प्रत्येकानं प्रत्येकाच्या विरोधात एक वेगळी रणनीती आखलेली आहे आणि त्याचं पूर्णपणे समीकरण मैदानामध्ये सोडवलं जातंय. चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र 2 धावांची संधी निर्माण झाली होती पण अशा वेळी आपण बघतोय मिस्टर डायनामाइटनं सिंगल वरती स्वतःला ठाम ठेवले, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 29. विजयासाठी 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. आने वाली 10 गेंदे 22 रनों की जरूरत. शांत वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये मिस्टर डायनामाइट स्ट्राईक एंड वरती आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश मिड विकेटच्या दिशेनं सरकवताना आपण बघतोय तो यष्टी रक्षकाला. पण गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार. इथे आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. अशा वेळी स्टिकरला चेंडूनं स्पर्श केलाय. गौरव घोसाळकरनं पुन्हा एकदा स्वतःला थांबवलंय. 1 या धावसंख्येनं वाढ. एका दुसरा मोठा फटका या षटकामध्ये येणं अपेक्षित असणार, अन्यथा दडपण वाढत जाईल ते प्रणित 11 सावरोळी संघावरती. आणि हे दडपण जर जुगारायचं असेल तर नक्कीच आदित्यला मात्र इथून आता आसमानी सफर करावी लागेल. आणि आदित्यनं यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका गोळीच्या वेगाने डीप मध्ये जातोय. चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. पुन्हा आपण पाहतोय की एक सिंगल येते. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 31. विजयासाठी 8 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 20 धावा. पिंट्या शेठ पाठारे बसले होते, आता उभे राहिलेत. त्यांना देखील माहिती या मॅच मध्ये बरंच काय पाहायला मिळू शकतं.
आणि इथे गौरवचा फटका थोडासा फसला गेलाय. गौरव सारखा मोठा अडथळा आता मैदानाच्या बाहेर येतोय आणि ही चूक आता कदाचित प्रणित 11 सावरळी संघाला बॅकफुट वरती आणू शकते. पण क्रिकेटच्या पटलावरती कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगणं कठीण. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जातोय विनय गवळी. सगळ्या खेळाडूंची आता ही 7 कोण कोणाला देतंय. आणि 7 आकडा खूप महत्वाचा आहे. 7 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. इथे विनयने आल्या आल्या उंच खेळलाय हा चेंडू. हा लँड होणार का सीमा रेषेच्या जवळ. चेंडूला नक्कीच अडवलं गेलंय. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीनं टोटल 33 धावांची आतापर्यंतची परिस्थिती प्रणित 11 सावरळी संघाची. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल 18 धावांची. येणारे 6 चेंडू 18 धावा. 18 धावा शेवटच्या 6 चेंडूमध्ये पूर्ण कराव्या लागतील. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं आहे तर प्रणित 11 सावरळी संघाला याच स्पर्धेमध्ये पुढच्या फेरीमध्ये जर खेळायचं असेल टीम खरिवली संघाला तर या 18 धावा वाचवाव्या लागतील. परिस्थिती बिकट तेवढाच खेळाडू तिखट पाहायला मिळू शकतो. ओर टू डीजे. आला तर तुम्हाला दुखापत होऊ शकते आणि या थंडीच्या दिवसात दुखापत झाली तर अवघड जागेचं दुखणं होईल आणि या मॅच मध्ये देखील परिणाम होऊ शकतात. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे जे खेळाडूच्या मागे उभे आहेत ना थोडं 2 फूट मागे उभे राहा. तिथून देखील तुम्हाला सुंदर मॅच पाहायला मिळेल आणि इथून देखील सुंदरच मॅच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अंतर तुमचं आतल्या दिशेला वाढू नका, थोडंसं मागच्या दिशेला वाढवा. आदित्य भेसरेसाठी सुवर्ण संधी आहे. रामदास शेठ पवार यांच्याकडनं लागोपाठच्या 3 षटकारांना 500चं पारितोषिक. ही मॅच जिंकवली तरी 500चं पारितोषिक आहे आदरणीय रामदासजी पवार यांच्या माध्यमातून. बघा खेळाचे काही नियम असतात आणि त्या नियमानुसार ही स्पर्धा पूर्ण होत असते. त्यामुळे खेळून देखील काही छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हा टेनिस क्रिकेटचा खेळ आहे. इथे तुम्ही जास्त वेळ चेंडू हातात ठेवू शकत नाही, अन्यथा पंच तुम्हाला पॅनलाइज करू शकतात. म्हणजे बऱ्याच चुका तुम्हाला बॅकफुटवरती आणू शकतात आणि या चुकांना सुधारून आपण स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीनं चांगल्या खेळाडूचं उदाहरण दिलं पाहिजे. आणि राकेश गायकरला माहिती आहे मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्याचं देखील चांगलं योगदान असतं. मोठ्या मोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना बऱ्याच वेळा त्याला देखील आपण पाहिलंय. एक बाईक त्याच्या नावावरती. पण नेक्स्ट बॉलर आलाय संजय. संजयचा पहिला चेंडू यावेळेस पुन्हा एकदा जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकांना टिपलाय झेल. आदित्य भेसरेचा देखील संपलाय खेळ. संघाचा कर्णधार मैदानामध्ये दाखल झालाय. 5 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. 5 गेंदे 18 रन. राजू क्या करेंगे गेंदबाज को बाजू. क्योंकि राजू ने देखा है आजू बाजू.
कहा मारू कैसे मारू, 5 गेंदे 18 रनों की जरूरत, 3 मोठे फटके या मॅचची काया पालट. प्रणित 11 सावरोळी संघ पुढच्या फेरीमध्ये स्वतःला पाहिल. संजय पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती तयार, ज्यानं पहिल्याच चेंडूवरती स्वतःला सिद्ध केलंय. विकेट त्यानं मिळवलेली आहे. राजूने या चेंडूला उंच खेळलंय. आपण बघतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि राजूलाच खऱ्या अर्थानं संजयनं खऱ्या अर्थानं केले बाजू. अठरा धावांची गरज, 4 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. वैभव राहुल मैदानामध्ये गेलाय. आणि इथे मात्र राहुल वरती आता जबाबदारी आहे. राहुलनं पुन्हा एकदा उंच खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतोय. सिंगलचं रूपांतर पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. ऑन फील्ड डिसिजन, OUT आउट. आणि आता तिसरे पंच सांगतील काय घडलं आणि काय बिघडलं. OUT आउट. फलंदाज झाला रनआउटच्या माध्यमातून बाद. 3 चेंडू आता विजयासाठी 17 धावांची गरज. 3-17चं हे समीकरण. मुळगाव संघाच्या कर्णधारांनी आता तयार राहायचं आणि बाकीच्या खेळाडूंनी थोडा वॉर्मअप करायचा, कारण थंडीचा अभाव वाढलाय. हर्षद स्ट्राइक एंड वरती. हर्षदनं आल्या आल्या चेंडूला फेकून दिले. आउट ऑफ द पार्क. कहानी में ट्विस्ट है भाई, मैच अभी खत्म नहीं हुआ है. आलाय बिग हिट, बिग षटकार. ठोक डीजे. धावांची गरज, 2 गेंदे 11 रनों की जरूरत. आता सावरोळीचे प्रेक्षक म्हणत असेल या हर्षद फलंदाजाला आधी का पाठवलं गेलं नाही. इथे मात्र ट्विस्ट वाढला गेलाय. आणखीन एक जर मोठा फटका आला तर रामदासजी कदम कदाचित आनंदाच्या वातावरणामध्ये स्वतःला पाहायला मिळतील. पण इथे आपण बघतोय फर्निचर डिस्ट्रॉय केलंय, यष्टा केल्यात उद्ध्वस्त. नेक्स्ट बॅटर वैभव मैतर. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. कदाचित खेळाडूला क्रॅम्प आलेला आहे आणि थंडीचं वातावरण आहे. जास्त जल्लोष देखील तुमच्या अंगलट येऊ शकतो. आता हे आपल्याला देखील पाहायला मिळतंय. पाणी पाणी मैदानामध्ये घेऊन जा आणि 12th मॅन आपण मैदानामध्ये जा.
एक चेंडू आणि 11 धावांची गरज आणि क्रिकेटच्या पटलावरती या 11 धावा मी एका चेंडूमध्ये होताना खानावच्या मैदानावरती पाहिल्यात. त्यामुळे राकेश गायकरला देखील माहिती आहे या चेंडूचं महत्व किती आहे. राकेश गायकर या खेळाडूकडे जिद्द आणि चिकाटी आहे. सहजासहजी ही मॅच तो स्वतःच्या हातातून जाऊ देणार नाही. आणि पलीकडे आपण प्रणित 11 सावरोळी संघाच्या खेळाडूंना सातत्यानं संघर्ष करताना पाहतोय. त्यामुळे ते देखील या चेंडूवरती प्रयत्न करणार. तुमच्या शरीरामध्ये मिठाचं आणि साखरेचं प्रमाण जर कमी झालं ना आणि त्याहूनही पाण्याचं प्रमाण की असे क्रॅम्प्स येतात. थंडी असो किंवा जास्त गरमी या पद्धतीनं खेळाडू इंजर्ड होऊ शकतो. त्यामुळे सगळ्या खेळाडूंना मित्रांना विनंती आहे तुम्ही एनर्जी ड्रिंक घेत जा. बाकीच्या ड्रिंक्स न घेता एनर्जी ड्रिंक्स घेत जा. पाणी वेळोवेळी पीत जा आणि पाणी पिताना नेहमी बसूनच पीत जा. त्यांनी तुमच्या शरीराला पूर्णपणे आराम मिळेल आणि असे क्रॅम्प्स खूप कमी येतील. येतील की नाही मी सांगू शकत नाही पण खूप कमी प्रमाणात असे क्रॅम्प्स तुम्हाला येऊ शकतील. आयुष परबळकर लेदर क्रिकेटचा हा खेळाडू आहे आणि त्याला माहिती आहे पाण्याचं महत्व काय. मॅच मात्र ऑन होते. एक चेंडू 11 धावांची गरज स्ट्राइक एंड वरती. वैभव मैतर गेम इज ऑन. आणि इथे आपण बघतोय जबरदस्त चेंडू फेकलाय. जवळजवळ 11 धावांनी सावरोळी संघाला मैदान सोडावं लागतं. ही मॅच जिंकली आहे ती मात्र खरिवली या संघानं. आणि आपण बघतोय डीजे आता गाणं लावल आयुष परवळकर साठी मामाच्या गावाला जाऊया. ठोक डीजे.